हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. तर मित्रांनो, आपण आता 7वीच्या इतिहासामध्ये 10व्या चॅप्टरपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आज आपल्याला चॅप्टर पाहायचा आहे तो म्हणजे मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार. आत्तापर्यंतच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं स्थापन केलं, मुघलांबरोबर कसा लढा दिला, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले, त्यांची कारकीर्द कशी होती, त्यांच्यानंतर राजाराम महाराज झाले, तर त्यांनी काय केलं होतं स्वराज्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर औरंगजेबचा मृत्यू पण आपण पाहिला. औरंगजेबला मराठ्यांनी किती नाकात दम केलेला होता हे पण आपण पाहिलं. तर आता आपल्याला पाहिजे की औरंगजेबच्या मृत्यूनंतर नेमकं भारतात काय झालं आणि त्यावेळेस नेमकं मराठ्यांच्या राज्यात काय होत होतं आणि मराठी आता स्ट्रॉंग का बनली. म्हणजे जे म्हणतात ना 18वं शतक हे मराठ्यांचं शतक होतं. तर हे का म्हटलं जातं आणि मराठी आता देशातली सगळ्यात पॉवरफुल फौज कशी होणार आहे हे आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहिजे. तर नक्कीच हा चॅप्टर इंटरेस्टिंग होणार आहे. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आता आपण चॅप्टरच्या डिस्कशनला सुरुवात करू. आता आपण मागच्या चॅप्टरमध्ये कुठपर्यंत पाहिलेलं होतं की संभाजी महाराजांना ठार केलं औरंगजेबनी आणि रायगडावर ताबा करून घेतला. आणि त्याच्यातच काय झालं तर शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आणि संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई या दोघांना पण कैद करून घेतलं होतं औरंगजेबनी म्हणजे मुघलांनी. आणि तेव्हा मग मराठ्यांचं राज्य कोण सांभाळत होत्या तर महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाई म्हणजे कोण तर छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी. राजाराम महाराज म्हणजे कोण तर शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र आणि संभाजी महाराजांचे लहान बंधू. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. म्हणजे आता मराठ्यांचं राज्य कोण सांभाळत आहे महाराणी ताराबाई सांभाळत आहेत. झालं असं 1707मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला. आता त्याचा मृत्यू झाला तर त्याचे जे पण मुलं होते ना त्या सगळ्यांमध्ये आता स्पर्धा निर्माण झाली की आता गादीवर कोण बसणार, आता पुढचा बादशाह कोण होणार. आता त्यावेळेस मुघलांमध्ये एवढी अनागोंदी माजलेली होती की सख्खा भावाचा खून करून टाकायचा गादीसाठी, सत्तेसाठी. आणि त्यावेळेस म्हणजे इतिहासकार आहेत ना औरंगजेब नंतरचे जे पण काही राजे असतील मुघलांचे त्यांना सगळ्यांना म्हणतात की लेटर मुघल म्हणजे उत्तर मुघल्स म्हणतात. तर ते का म्हटलं जातं तर औरंगजेबच्या आधीचे जे पण राजे होते ना म्हणजे औरंगजेबपर्यंतचे मुघलांचे जे राजे होते जसं की अकबर झालं, शहाजहान, औरंगजेब हे सगळे ना पॉवरफुल होते. म्हणजे यांचं आहे ना यांच्या राज्यावर कंट्रोल होतं. परंतु आता औरंगजेब नंतरचे जे पण बादशाह येणार आहेत ना औरंगजेबची पुढची पिढी सगळे निकम्मे आहेत. म्हणजे कोणाचंच आपल्या राज्यावर कंट्रोल नाही आहे. राज्यात अनागोंदी माजलेली आहे. दरबारात ज्याला जे पाहिजे ते करतंय. आणि आता बादशाह होण्याची एवढी प्रत्येकामध्ये लालसा आहे की त्यांनी दरबारात जे वजीर लोक असतात त्यांना आता हाताशी धरायचा प्रयत्न केला. म्हणजे वजीर आता ठरवणार की कोण राजा बनणार. म्हणजे समजा आता मला जर राजा बनायचं आहे आणि मी जर त्या वजीराला सांगितलं ठीक आहे मी तुला एवढे पैसे देतो, आता सध्या जो करंट राजा आहे त्याला मारून टाक आणि मला गादीवर बसव, तर तो वजीर तसं करणार. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं आता वजीराला खूप जास्त महत्त्व येऊन गेलं. बादशाह दरबारात जो पण वजीर असेल त्याला एवढं जास्त महत्त्व आलं की तो आता किंग मेकर बनला. आणि वजिरांमध्ये पण आता आहे ना कॉम्पिटिशन लागायला लागली. म्हणजे आता मी जर वजीर आहे आणि माझ्यानंतर जर आता दुसरं कोणाला जर वजीर जर व्हायचं आहे हा मला मारून टाकणार आणि तो वजीर बनणार. म्हणजे विचार करा तुम्ही आता मुघलांचं जे आता 200-300 वर्षापासून जे राज्य चालत आलेलं आहे आता किती प्रचंड प्रमाणात अनागोंदी माजलेली. आणि हे सगळे जे वरती अनागोंदी माजलेली हे सगळे कोण बघत होते, खाली मराठी बघत होते. आणि आता औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा होता त्याचं नाव होतं शहाजादा आझमशाह. ठीक आहे. तर याच्या ताब्यामध्ये शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई होत्या. तर या आझमशाहने डोकं काय लावलं जर आता मी जर शाहू महाराजांना जर सोडलं ना तर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये गादीसाठी संघर्ष होणार महाराष्ट्रामध्ये. का कारण आता मराठ्यांचं राज्य कोण सांभाळणार. आणि झालं पण तसंच. त्यांनी शाहू महाराजांना सोडलं. शाहू महाराज महाराष्ट्रात परत आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये कलह निर्माण झाला की आता मराठ्यांचा खरा वारसदार कोण. आता याच्यातच काय झालं काही सरदारांनी ताराबाईंना पाठिंबा दिला आणि काही सरदारांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला. याच्यातूनच दोघांमध्ये युद्ध झालं पुण्याजवळ खेड येथे. तर त्या युद्धामध्ये ना शाहू महाराजांनी ताराबाईंच्या ग्रुपचा पराभव केला. आधी तो पराभव झाल्यामुळे आता छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, स्वतःला छत्रपती डिक्लेअर केलं आणि सातारा ही स्वराज्याची आता नवीन राजधानी बनली. यांच्यातला वाद हा थोडा काळ अजून पुढे तसाच चालू राहिला. आणि त्याच्यातच पुढे जाऊन काय झालं 1710मध्ये महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूरजवळ पन्हाळा किल्ला आहे ना तर तिथे छत्रपती म्हणून स्वतःच्या मुलाचा राज्याभिषेक करून दिला. त्याचं नाव होतं शिवाजी दुसरा. आता शाहू महाराज जेव्हा मुघलांचे कैदेत होते तेव्हा त्यांनी मुघलांना एकदम जवळून पाहिलेलं होतं. मुघलांचे बरेचसे अधिकारी त्यांच्या परिचयाचे झालेले होते. मुघलांच्या खाचाखोचा त्यांना समजलेल्या होत्या. त्याच्यामुळे आता शाहू महाराजांना आहे ना पुढे मराठ्यांचा सत्तेचा विस्तार करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला. आता शाहू महाराजांना एकदम चांगला सेवक भेटला ज्याचं नाव होतं बाळाजी विश्वनाथ भट. हा कुठला होता, हा कोकणातल्या श्रीवर्धन गावचा होता. तर हा बाळाजी जो होता ना हा एकदम म्हणजे बुद्धिमान होता. तर याचा आहे ना युद्धावर जास्त विश्वास नव्हता. हा काय करायचा तर बातचीत करून म्हणजे डिप्लोमसी ज्याला आपण मुत्सद्देगिरी वगैरे म्हणतो ना
तर हे डिप्लोमसी करून समोरच्या पार्टीला कसं नेस्तनाबूत करायचं हे बाळाजी विश्वनाथ भटला एकदम चांगलं जमत होतं. बाळाजी विश्वनाथ भट म्हणजे कोण, तर बाजीराव पेशवेचे वडील. आता शाहू महाराजांनी ह्या बाळाजीची नेमणूक केली पेशवा या पदावर. पेशवा म्हणजे राजा नाही, म्हणजे खूप जणांना असं वाटत असतं पेशवा म्हणजे कुठले तरी राजा होते. नाही, राजा होते छत्रपती शाहू महाराज जे साताऱ्याला होते, आणि पेशवा होते पुण्यात, जे सेनापतीसारखंच एक पद असतं पेशवा म्हणजे. तर ते पेशवा पद होतं, त्याच्यावर बाळाजी यांची नेमणूक केलेली होती छत्रपती शाहू महाराजांनी. आता त्यातच काय झालं, तर कान्होजी आंग्रे हा आरमाराचा प्रमुख होता मराठ्यांच्या. तर यांनी कोणाची साथ दिली, तर महाराणी ताराबाई यांची साथ दिली. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं, तर बाळाजीला पाठवलं जा आणि कान्होजी आंग्रेचा पराभव करा म्हणून. तर बाळाजी गेला तिथं, त्यांनी काही युद्ध वगैरे केलं नाही. तर त्यांनी कान्होजीला आहे ना फक्त बातचीतमध्ये म्हणजे मुसदेकिरीनीच शाहू महाराजांकडे वळवलं. आता आपण पाहिलं की दिल्लीला अनागोंदी माजलेली, आणि त्यावेळेस आता 1713 साली ना तिथे आता वजीर आहेत त्यावेळेस सईद बंधू. सईद बंधू म्हणजे त्यांचा जो मोठा भाऊ होता त्याचं नाव होतं अब्दुल्ला, आणि लहान भाऊचं नाव होतं हुसेन अली. हे दोघं आता किंगमेकर बनलेले तिथं. तर यांनी 1713 फरुख सियारला बादशाह बनवलं. बाळाजीने आता इथे महाराष्ट्रामध्ये आता स्ट्रॉंग राज्य निर्माण केलेले, म्हणजे छत्रपती शाहूंच्या अंडर सगळे तो सरदार मोठे मोठे घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळे आता बाळाजींनी लक्ष कुठं केंद्रित केलं, तर दिल्लीवर लक्ष केंद्रित केलं. आणि तिथं जाऊन आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो की धमकी दिली त्यांना, सईद बंधूंना, की आम्हाला डेक्कन एरिया जो आहे ना, म्हणजे नर्मदेच्या खालचा जो प्रदेश आहे हा आहे डेक्कन एरिया, इथे चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार पाहिजे. चौथाई म्हणजे काय, जर या एरियातून 100 रुपये जर टॅक्स येणार असेल ना, तर त्या 100 रुपयामधून 25 रुपये टॅक्स आम्ही स्वतःकडे ठेवणार. आणि सरदेशमुखी म्हणजे काय, जर इथून 100 रुपये निघतायत ना, तर तिथून 10 रुपये आम्ही स्वतःकडे ठेवणार. त्यांनी काय मागितलं आता बाळाजींनी, आम्हाला इथून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार पाहिजे. तर सईद बंधूंनी त्याला मान्यता दिली. हे कधी झालं, 1719 झालं. म्हणजे बाळाजी लिटरली इथं फौज घेऊन गेलेला होता दिल्लीला, आणि त्यांनी तिथं जाऊन ती सनद मिळवली बादशाची, म्हणजे ऑफिशियली. त्यावेळेस मुघल कोणत्या एरियात होते, हे बघा एवढं मोठं हे होतं मुघलांचं राज्य. हे सगळ्या भागात होते मुघल, म्हणजे इकडे हे बंगालमध्ये पण मुघलच होते. तर आता बाळाजींनी काय केलं, सनद मिळवलेली. आता पुढे जाऊन काय झालं, 1720 सनद मिळवून एका वर्षानंतर बाळाजी विश्वनाथ भट यांचा मृत्यू झाला. म्हणजे जे पहिले पेशवा होते यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर पेशवा बनला त्यांचा मुलगा, तो म्हणजे बाजीराव. तुम्ही सगळ्यांनी बाजीराव मस्तानी हा पिक्चर पाहिलेला असेल, तर त्याच्यामध्ये रणवीर सिंगचं जे कॅरेक्टर आहे तेच बाजीराव पेशवा. आता हा जो बाजीराव होता ना, तर हा खूप शूरवीर होता, म्हणजे प्रचंड. तर हा एवढा शूरवीर होता की दिल्लीच्या नाका त्यांनी दम करून ठेवलेलं होतं. आता तर आता त्यात कसं झालं होतं ते आपण पाहूया. झालं काय, आपण पाहिलं की डेक्कन एरियामध्ये चौथाई आणि सरदेशमुखी मिळवण्याचे अधिकार आता मराठ्यांकडे. पण तेव्हा आहे ना, हे बघा हे होतं हैदराबाद राज्य. आता या हैदराबाद राज्यात होता निजाम उल मुल्क असं त्याचं नाव होतं. आता त्याचं राज्य त्याची जी बाउंड्री ही मराठ्यांच्या राज्यापर्यंत लागत होती. तर याला आहे ना हे पटत नव्हतं की हे आपल्या एरियामध्ये येऊन का बरं टॅक्स वसूल करतात, आपल्या एरियातला टॅक्स आपल्याला भेटला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, तर मराठ्यांना आता क्रॉस जायला लागला तो, म्हणजे मराठ्यांबरोबर त्यांनी आता युद्ध वगैरे चालू केलं. तर त्यांनी इथं पुणे परगणा होता, तर इथला ना थोडासा प्रदेश जिंकून घेतला निजामानी. म्हणून बाजीरावनी काय केलं, तर ते दोघं समोरासमोर आले, औरंगाबादजवळ पालखेड येथे समोर आले. तर त्या पालखेडच्या लढाईमध्ये निजामाचा पराभव केला. आणि तेव्हा कुठे निजामानी आता मान्य केलं की ठीक आहे, चौथाई आणि सरदेशमुखी तुम्ही वसूल करा. आणि बाजीरावमध्ये एवढी हिंमत कुठून आली होती, कारण त्याला माहीत होतं की इकडे दिल्लीमध्ये ना सगळी आनागोंदी माजलेली, राजा जर पॉवरफुल नाही आहे ना तर देश चालू शकत नाही, हे बाजीरावला माहीत होतं. त्याच्यामुळं खाली जे पण काही होतंय त्याच्यावर आता सगळीकडे आता बाजीरावचा डोळा होता. आता हे बघा, हे जे आजचं मध्य प्रदेश आहे ना, इथे होता माळवा प्रदेश, हा आहे माळवा रिजन, ठीक आहे. तर इथे ना बाजीरावनी काय केलं, तर स्वतःचा भाऊ चिमाजी आप्पा, त्याच्यानंतर राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर आणि उदाजी पवार यांना तिथे पाठवलं माळवामध्ये. आणि ते मराठ्यांनी आता आपापली ठिकाणं तयार केली आणि ते ठाणी मजबूत केली. आता तिथं या माळव्याच्याच वरती आहे हा एरिया आहे, हा बुंदेलखंड रिजन आहे. म्हणजे जिथे मस्तानीचा जो दाखवलेला आहे ना प्रदेश, तो हा आहे बुंदेलखंड रिजन. तर इथे ना छत्रसाल नावाचा राजा राज्य करत होता. तर या छत्रसालवर म्हणजे जे त्या मूवीमध्ये जे पहिले युद्ध दाखवले ना, तेच हे युद्ध. तर या छत्रसाल राजावर म्हणजे बुंदेलखंडावर कोणी आक्रमण केलं, तर अलाहाबादचा तेव्हा एक सरदार होता मुघलांचा, त्याचं नाव होतं महम्मद बंगश. तर त्याने छत्रसालवर हल्ला केला आणि छत्रसालला पराभूत केलं. तर तेव्हा छत्रसालनी बाजीरावकडे मदत मागितली आणि बाजीरावने तिथे जाऊन महम्मद खान बंगश याचा पराभव केला. आणि जेव्हा छत्रसालनी बाजीरावला मदतीसाठी बोलवलं होतं ना, तेव्हा त्यांनी पत्र लिहिलं होतं बाजीरावला. तर तो त्या पत्रामध्ये काय लिहितो माहिती आहे का, की जो गत आह गजेंद्र की वह बात आई है आज, बाजी जान बुंदेल की बाजी राखो लाज. म्हणजे काय, तर मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे, आता माझी लाज राखणारा तूच आहेस.
म्हणजे एवढी विनवणी तो बाजीराव समोर करतोय आता छत्रसाल. म्हणजे विचार करा तुम्ही, आता बाजीराव किती जास्त स्ट्रॉंग आहे आणि किती जास्त पॉवरफुल आता तो बनलेला आहे. आता पुढे जाऊन काय झालं, तर बाजीराव म्हणजे आपण पाहिलं की किती जास्त पॉवरफुल बनलेला आहे. तर त्यांनी आता बादशाहकडे काय परमिशन मागितली, तर हा जो माळवा रिजन आहे ना, आता इथली सुभेदारी मला पाहिजे, म्हणजे इथला टॅक्स वगैरे सगळा आता आम्हीच घेणार, म्हणजे तिथले सुभेदार आता मराठे होणार, याची परमिशन मागितली बादशाहकडं. आता बाजीरावला तशी परमिशन मागायची काही गरज नव्हती, पण तरी पण एक ऑफिशियल म्हणून बाजीरावने तिथून परमिशन मागितली. आणि आता बादशाहची हिंमत बघा, त्याला माहिती आहे आता बाजीराव कोण झालेला आहे, म्हणजे किती पॉवरफुल बनलेला आहे, तरीसुद्धा बादशाहनी त्याला मनाई केली. मग आता डायरेक्ट बाजीरावनी काय केलं, मार्च 1737 ठीक आहे तुम्ही नाही म्हणता ना, आम्ही दिल्लीलाच येतो ना, तो डायरेक्ट दिल्लीला जाऊन धडकला. म्हणजे त्यांनी आक्रमण वगैरे केलं नाही, पण तो एकदम दिल्लीच्या सीमेवर आलेला होता. म्हणजे असं म्हणतात की त्यांनी दिल्लीमध्ये फेरफटका मारून आले होते बाजीरावचे घोडे, म्हणजे त्यांनी आक्रमण केलं नाही, पण तिथून लूटमार वगैरे करून आलेली होती. तर मोहम्मद एवढा घाबरला की त्यांनी इकडून खाली जो निजाम होता ना हैदराबादला, त्याला वरती बोलवलं मदतीला की ये बाबा आणि मला वाचव. तर हा इकडून निघाला. आता बाजीरावला माहीत नाही, हा तिथं फक्त धमकायला गेलेला होता, धमकावला आणि तिथून रिटर्न निघलेला होता. आता बाजीरावला माहीत नाही की पुढं आपल्या रस्त्यात काय. हा खालून आला, दोघं भोपाळमध्ये भेटले, भोपाळमध्ये लढाई झाली. आता भोपाळमध्ये लढाई झाली तर तिथं परत आता निजामाला हरवलं बाजीरावनी. निजाम त्याच्या आयुष्यामध्ये बाजीरावला कधीच हरवू नाही शकला. बाजीरावने तिथं त्याला परत हरवलं आणि आता बाजीरावनी निजामाकडूनच कबूल करून घेतलं की आता तू बादशाहला सांगशील की मला इथला माळव्याची आता सुभेदारी पाहिजे म्हणून, मला बाकीचं माहीत नाही. आणि निजामाने पण ते मान्य केलं. त्यानंतर आता मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. काय झालं, तो कोकण किनारपट्टीवर वसई आणि ठाणे इथे पोर्तुगीज लोक होते, तर हे ना मराठ्यांना त्रास द्यायचे. म्हणजे मराठ्यांचे जो प्रदेशातले जे लोक होते ना, त्यांना हे पोर्तुगीज लोक त्रास द्यायचे. म्हणून बाजीरावनी काय केलं, तर त्याचा भाऊ चिमाजी आप्पा याला पोर्तुगीजांवर पाठवलं. चिमाजी आप्पांनी ठाणे आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला आणि पुढे जाऊन 1739 वसईच्या किल्ल्याला वेढा दिला आणि पुढे जाऊन तो किल्ला पण चिमाजी आप्पांनी जिंकून घेतला. त्यानंतर 1739-40च्या दरम्यान नादिर शाह हा अफगाणी शासक होता, तर यांनी ना दिल्लीवर आक्रमण केलं आणि दिल्लीची प्रचंड लूट केली. मग आता दिल्ली तशी पण कमकुवत झालेली होती, म्हणून शाहू महाराजांनी काय सांगितलं बाजीरावला, जा आणि दिल्लीचं रक्षण कर. आता बाजीराव निघाला. बाजीराव जेव्हा निघाला इथून खालून पुण्यावरून निघाला, तर तोपर्यंत आहे ना हा नादिरशाह लूटमार वगैरे करून परत अफगाणिस्तानला रिटर्न गेलेला होता. तर हा जेव्हा इथपर्यंत पोहोचला, म्हणजे नर्मदा नदीच्या ठिकाणी, म्हणजे नर्मदा नदीच्या काठी पोहोचला मध्य प्रदेशमध्ये, तिथं रावेरखेडी म्हणून एक गाव आहे, तर तिथे बाजीरावचा मृत्यू झाला 1740. म्हणजे काही कदाचित आजारी वगैरे पडला होता वाटतं बाजीराव, तर त्याच्यामुळे बाजीरावचा मृत्यू झाला. फक्त 20 वर्ष पेशवा होता, परंतु त्या 20 वर्षामध्ये ना बाजीरावनी एवढी काही मोठी कामगिरी करून ठेवलेली. कारण पुढे जाऊन आपल्याला माहिती की इंदोरचे होळकर, त्यानंतर ग्वालियरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, त्यानंतर नागपूरचे भोसले, हे सगळे कोण आहेत, हे बाजीरावचे सरदार आहेत. म्हणजे बाजीरावच्या अंडर हे सगळे काम करायचे. ह्या सगळ्यांना पॉवरफुल कोणी बनवलंय, बाजीरावनी. त्याच्यामुळं आता आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे की मराठ्यांचं आहे ना इकडे अटकपर्यंत हे सगळं राज्य आता मराठ्यांचं आहे. म्हणजे मुघलांच्या जागी आता मराठे कॅप्चर करणार आहेत अख्खा. आणि ही आपल्यासाठी एकदम गौरवास्पद बाब आहे की 100 वर्ष अख्ख्या देशांवर मराठ्यांचं राज्य होतं. तर हा आजचा आपला चॅप्टर होता. चॅप्टर कसा वाटला कमेंट करा. जर तुम्हाला आमचं शिकवणं आवडत असेल मित्रांबरोबर पण शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.